नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. गडचिरोलीचा पेपर म्हणजे नेहमीच एक सरप्राईज असते. यावेळचा पेपरसुद्धा बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न खूप फिरवून विचारले गेले आहेत. ज्यांनी फक्त पाठांतर केलं त्यांना पेपर कठीण गेला असेल, पण ज्यांनी आपलं लॉजिक वापरलं तेच यावेळी बाजी मारणार. चला बघूया या पेपरमध्ये कोणते प्रश्न आले होते आणि आपल्या शॉर्ट ट्रिकने कसे सोडवायचे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 26 आहे हा गडचिरोली पेपरमधील. 11, 30, 49, 68 या क्रमिकेतील 21वे पद कोणते? सेम असा क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर हा आपण कोणता फॉर्म्युला इथे यूज करणार? ए प्लस n-1 इंटू डी हा याचा पद काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता 21वे पद काढायचं आहे म्हणून n काय येणार 21. ए काय येणार पहिले पद कोणते आहे 11. आणि डिफरन्स याचा किती आहे? डिफरन्स म्हणजे नंबरमधील डिफरन्स किती आहे तो. 30 वजा 11 किती होईल? 19. 30 वजा 11 19 होईल. त्यानंतर 49 वजा 30 19 होईल. 68 वजा 49 19 होईल. दोन पदामध्ये डिफरन्स किती असणार आहे? 19चा, म्हणून डी काय आलं 19. आता ह्या व्हॅल्यू पुट करूया या फॉर्म्युलामध्ये. ए किती आहे 11 प्लस एन किती आहे 21. 21 वजा 1 गुणुले 19. 21 वजा 1 किती होईल 20. 20 गुणुले 19. 11 अधिक 19 दोन्ही 38. आपलं उत्तर असेल 391. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27. एका संख्येच्या 2/7च्या 7/2च्या 2/4 मध्ये 500 मिळवल्यावर तीच संख्या परत मिळते, तर त्या संख्येच्या 2 पट संख्या किती? एका संख्येच्या x घेतोय आपण. एक संख्या x घेतो. x संख्येच्या आहे त्यामुळे आपण इथं काय वापरणार आहे? गुणुले 2/7 गुणुले 7/2 गुणुले 2/4 मध्ये 500 मिळवल्यावर तीच संख्या परत मिळते. म्हणजे आता किती मिळते बघूया इथं. हे कॅन्सल होऊन जाईल आणि 2x प्लस 4 प्लस 500 तीच संख्या मिळते म्हणजे x मिळते. तर त्या संख्येची दुप्पट किती विचारले. आता इथे काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया, तिरकस गुणाकार करूया. x. आता हे 4 आहे इकडे जाईल ते होईल 4x होईल. 2x प्लस 2000. आता हे 4x मायनस 2x होईल आणि हे किती होईल 2000 होईल. आणि 4 मधून 2 गेले 2x राहतील आणि x आपलं येईल 1000. x येईल 1000. आणि आता त्यांनी काय विचारले आपल्याला, त्या संख्येच्या 2 पट संख्या किती. 2 पट संख्या कोणती असणार आहे 2000. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल 2000. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28. एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात व दुसऱ्या नळाने 15 तासात भरते. तिसऱ्या नळाने ती टाकी 20 तासात रिकामी होते. चौथ्या नळाने ती टाकी काही तासात रिकामी होते. जर हे चारही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी 30 तासात भरते. तर चौथा नळ एकटा भरलेली टाकी किती वेळात रिकामी करेल असा प्रश्न आहे. आता ए काय दिले, पहिला नळ आपण ए असं मानूया. ए किती आहे 12 तासात ती टाकी भरते बरोबर. तर दुसरा नळ कोणता आहे बी आहे, तो 15 तासात भरतोय. सी आहे तो काय करतोय 20 तासात रिकामी करतोय, म्हणजे -1/20 असं लिहूया. आणि डी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, जो आपण एक्स मानूया. तर मी एक इक्वेशन लिहिते बघा इथं. आणि ह्या चारही नळ जर एकाच वेळी चालू केले तर 30 तासात टाकी भरते. तर काम जेवढं होणार आहे तर चारही नळ एकाच वेळी सुरू केले तर आपण कसं लिहितोय बघा तेच 1/12 प्लस 1/15 मायनस आहे. आता हे -1/20 मायनस 1/x बरोबर 1/30. हे काय असणार आहे सगळ्या चारही नळांनी केलेलं काम असणार आहे. एक काम कसं लिहितोय आपण 1/12. तर आता इथे आपण हे असंच लिहू शकतो बघा 1/12 प्लस 1/15 मायनस इथे कॉमन काढूया आणि 1/20 प्लस होणार. आता हे कॉमन काढल्यावर इथं काय होणार ए मायनस प्लस प्लस होत आहे.
म्हणजे काय होणार +1/x = 30. इथं मायनस आपण कॉमन काढले. यांचा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे काय होईल 1 × 15 15 अधिक 12 भागिले काय होईल 12 × 15 वजा. आता इथं पण काय करूया आपण तिरकस गुणाकार करूया. x + 20 भागिले 20x बरोबर काय होईल 1/30 येईल. हे किती होईल 15 आणि 12 किती होईल 27. 27 भागिले 12 × 15 किती होईल 3 चोक 12 3 9 27 3 त्रिक 9 3 5 15 म्हणजेच काय 3/20 आलं याचं. आता हे काय होईल इथं काहीच होणार नाही 20 x अधिक 20 होईल आणि 20x बरोबर 1/30. आता हे काय होईल x + 20 हे 20x बरोबर हे आपण असं लिहून घेतलं. तर याचा पुन्हा काय करायचं आहे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 × 20 किती होणार 60x 20 × x 20x + 400 भागिले 400x 20 × 20x 400x बरोबर 1/30. आता 60x मधून 20x गेले 40x राहिले अधिक 400 भागिले 400x 1/30. पुन्हा इथं काय करतोय आपण तिरकस गुणाकार करतोय. हे किती होईल 40x × 30 1200 प्लस 4 त्रिकम 12 म्हणजे किती होईल हे 12,000 होईल बरोबर 400x. आता इथं काय आलं 1200x वजा हे 400x आलं. इथं आधी काय इथं वजा होणार आणि हे 12,000 इकडं वजा होणार बरोबर वजा 12,000. आता हे 1200 मधून 400 गेलं 800x आलं बरोबर हे वजा 12,000. आता वजा 12,000 भागिले 800 किती येणार आहे -15 आपलं उत्तर असणार आहे आणि x बरोबर -15 म्हणजे 15 तासात ती टाकी रिकामी होणार आहे. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए 15 तास. अजय एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. रमण तेच काम अजयपेक्षा 25% अधिक क्षमतेने करतो. जर अजय आणि रमण एक साथ काम केले तर तेच काम किती दिवसात पूर्ण होईल? अजयची क्षमता दिलेली आहे बरोबर. अजयची क्षमता त्यालाच काय म्हणतो आपण इफिशियन्सी असं पण म्हणतो. किती दिलेली आहे ती तो 20 दिवसात पूर्ण करतो आणि रमण तेच काम अजयपेक्षा 25% अधिक क्षमतेने करतो. म्हणजेच अजयची क्षमता आपण कसं लिहूया 100% घेऊया आणि रमणची क्षमता काय घेऊया काम करण्याची क्षमता किती घेऊया 25% अजयपेक्षा जास्त आहे म्हणजे 125% घेऊया. आता याचं गुणोत्तर किती येईल क्षमतेचं गुणोत्तर किती येईल 4:5. आता हे कसं आलं 100 भागिले 125 25 चोक 100 25 5 सव्वाशे 4:5 आलं. काम आणि वेळ या चॅप्टरवरती एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे दिवस बरोबर काम भागिले क्षमता. टक्के प्रश्न फक्त या फॉर्म्युल्यावर चालू आहेत या चॅप्टरमध्ये. दिवस कसं काढतोय आपण काम भागिले तिची क्षमता म्हणजे D = वर्क डिवाइड इफिशियन्सी बरोबर. अजयचं डी किती आहे आपल्याला दिवस किती दिवसात पूर्ण करतोय अजय 20 दिवसात म्हणून डी किती आलं 20 आलं. आता हे काम किती आहे ते काढायचं आहे आपल्याला आणि इफिशियन्सी किती आहे अजयची इफिशियन्सी किती आहे 4 म्हणून 4 केलं म्हणजे काम किती आलं डब्ल्यू वर्क काय आलं 20 × 4 बरोबर 80 एवढं वर्क आलं. आता वर्क मिळालं आहे आपल्याला तर रमणनं ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो रमण ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो हे फाइंड करतो म्हणजे D = W / इफिशियन्सी. हा फॉर्म्युला रमणसाठी यूज करूया. आता काम आपण काढलेलं आहे तेच काम सेम काम आहे ना तर 80 घेऊया आणि इफिशियन्सी रमणची किती आहे 5 म्हणजे किती उत्तर येईल 16. रमण ते काम 16 दिवसात पूर्ण करेल. तर तेच काम दोघं एकत्र मिळून किती दिवसात करतील. आता अजय 20 दिवसात करतोय रमण 16 दिवसात करतोय तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे दोघी मिळून किती करतात. आपण शॉर्टकटमध्ये कसा लिहितोय A × B / A + B. आता A किती आहे इथं
ए म्हणजे अजय तो काम किती दिवसात करतोय? 20 दिवसात. बी म्हणजे रमण किती दिवसात करतोय? 16 दिवसात. आणि ए प्लस बी म्हणजे 20 अधिक 60. तर उत्तर आपलं काय येते बघा, 16 दोन्ही 32 आणि हे 36. 4 नवे 36, 4 अट्टम 32, म्हणजे 80/9 एवढे दिवस लागतील त्या दोघांनी एकत्र मिळून ते काम करण्यास. फक्त मेन फॉर्म्युला कोणता आहे? दिवस बरोबर काम भागिले क्षमता. आता आपलं उत्तर काय आलेलं आहे? 80/9 दिवस. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. गडचिरोलीचा पेपर आहे. खूप वास्ट पेपर होता. कॅल्क्युलेशन जास्त होतं या पेपरमध्ये. टफ आहे हा क्वेश्चन पेपर. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. एका महिन्याचे 8 दिवसाचे सरासरी तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस आहे. जर पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 45 डिग्री सेल्सिअस आहे व शेवटच्या 4 दिवसाचे तापमान 43.6 डिग्री सेल्सिअस आहे, तर 5व्या दिवसाचे तापमान किती? गाफील राहू नका. प्रत्येक जिल्ह्याची एक्झाम ही वेगळी येते. कुणाला सोपा पेपर जातोय, कुठल्या जिल्ह्याचा अवघड पेपर येतोय. त्यामुळं आपला अभ्यास हा असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 30 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 30. एका महिन्याचे 8 दिवसाचे सरासरी तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस आहे. आता 8 दिवसाचे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 दिवसाचे सरासरी तापमान किती दिलेलं आहे त्याने? 43.8 डिग्री सेल्सिअस. जर पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 45 डिग्री सेल्सिअस असेल, तर पहिल्या 5 याचं किती असेल? 45 डिग्री सेल्सिअस व शेवटच्या 4 दिवसाचे तापमान 43.6 डिग्री सेल्सिअस. शेवटच्या 4 दिवसाचे म्हणजे आता ह्याचं किती आहे? 43.6 डिग्री सेल्सिअस. तर 5व्या दिवसाचे तापमान किती? म्हणजे याचं आपल्याला विचारले त्याने. 5व्या दिवसाचं तापमान किती? कारण हा 5वा दिवस जो आहे तो दोन्हीमध्ये कॉमन आहे. या संचामध्ये पण तो आहे आणि या संचामध्ये पण तो आहे. त्यामुळं काय करावं लागेल आपल्याला? तर टोटलमधून आता बघूया, सॉल्व्ह करूया पुढं. तर टोटल किती येईल? 8 दिवसाचे सरासरी तापमान किती दिलं आहे? 43.8 डिग्री. मग 8 दिवसाचे तापमान काढूया आपण. 8 दिवसाचे तापमान 43.8 गुणिले 8 करूया. सरासरी तापमान दिले. सरासरीमध्ये काय करतोय आपण? खाली काय येणार? दिवस येणार आणि त्याचं सरासरी आपल्याला किती दिलं? 43.8 म्हणून 8 × 43.8 केलं. आता याचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 350.4 येईल. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचं मॅथ्स सॉल्व्ह करतो त्यावेळी आपल्याला ॲटलिस्ट 20 पर्यंत तरी पाढेपाठ पाहिजेत. 30 पर्यंत ॲक्च्युली पाहिजेत, पण ॲटलिस्ट 20 पर्यंत तुम्ही पाढेपाठ करा. त्यामुळे कॅल्क्युलेशन पटपट होतात. आता इथे काय दिले? 8 दिवसाचे तापमान झाले हे. आता आपल्याला या 5 दिवसाचं काढूया. आता पहिल्या 5 दिवसाचे तापमान काय येईल? पहिल्या 5 दिवसाचे तापमान 45. आता इथे यांची टोटल मिळून जाईल आपल्याला. जे 5 × 45 केलं, याचं उत्तर किती येईल? 225 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आता शेवटच्या 4 दिवसाचे, आता या 4 दिवसाचे करूया आणि शेवटच्या 4 दिवसाचे तापमान किती येईल? सेम. शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी तापमान किती आहे? 43.6. 4 दिवसाचे तापमान किती आहे? 4 × 43.6 किती उत्तर येईल आपलं? 174.4. आता 5व्या दिवसाचे जे तापमान आहे ते दोन्ही सेटमध्ये आलेलं आहे. बरोबर. आता या दोघांची जेव्हा आपण ॲडिशन करतोय आणि या टोटलमधून जेव्हा मायनस करतोय त्यावेळी आपल्याला 20 अधिक 174.4 किती होईल? हे 399.4 होईल. जेव्हा आपण 399.4 मधून 350.4 ज्यावेळी वजा करतोय आपल्याला, त्यावेळी आपल्याला 49 हे
इथे काय दिलेलं आहे, शेवटच्या 4 दिवसाचे म्हणजे 1, 2, 3, 4 या 4 दिवसाचे. तर यामध्ये 5वा दिवस काय आहे, कॉमन आहे, बरोबर? 5वा दिवस कॉमन आहे. त्यामुळे आपल्याला 399.4 वजा म्हणजे यांची ॲडिशन केली आपण, वजा 8 दिवसाचे तापमान केल्यानंतर, कारण हा 2 वेळा आलेला आहे दोन्ही सेटमध्ये. या सेटमध्येही आहे, या सेटमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला 49 यांची वजाबाकी मिळालेली आहे. टोटल मायनस केलेले आहे या दोघांच्या बेरजेमधून 49 डिग्री सेल्सिअस आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31. एका व्यक्तीने पहिले 20 किलोमीटर अंतर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने, पुढील 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले तर सरासरी वेग किती? वेग विचारला इथं. तर टोटल जे तुमचं अंतर आहे ते भागिले काय करूया, वेळ किती लागलेला आहे तुम्हाला. अंतर भागिले वेळ म्हणजेच काय असणार आहे, हा सरासरी वेग असणार आहे. आता अंतर किती आहे, पहिलं आहे हे 20, दुसरं आहे 20 किलोमीटर आणि तिसरं आहे 20 किलोमीटर. म्हणजे तिघींची बेरीज किती झाली, तर टोटल अंतर किती असणार आहे, 60 किलोमीटर, बरोबर? 20 + 20 + 20 60 किलोमीटर. आता एका व्यक्तीने पाहिजे आता 20 किलोमीटर अंतर, आता हे T1 घेऊया आपण. 20 किलोमीटर अंतर 10 किलोमीटर पर हॉवर या स्पीडने पूर्ण केलेलं आहे. या वेगाने पूर्ण केलं आहे म्हणजे त्याला वेळ किती लागणार, 2 तास. दुसरं T2 कसं घेऊया, 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर पर हॉवर आहे. 12 किलोमीटर पर हॉवर. बेन 20, बे सक 12, बे पंचे 10, बे त्रिक 6. तर 5/3 तास आपलं काय आलं, उत्तर आलं. 5/3. आता T3 कसं येईल, सेम येईल. 20 किलोमीटर अंतर 15 किलोमीटर पर हॉवरने. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4/3 तास. आता ह्या तिघांची बेरीज बघूया काय, 2 + 2 तास अधिक 5/3 अधिक 4/3. आता हे सगळं काय आहे, तासामध्ये आहे आणि अंतर आपलं किलोमीटरमध्ये आहे. तर आता इथं काय करूया आपण, छेद समान करून घेऊया. त्यामुळे 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 × 2 अधिक 3 × 5/3 अधिक 3 × 4/3 आणि 3 ने मल्टिप्लाय करतोय म्हणून डिवाइड पण करायचं. आता इथे काय येईल उत्तर, 60 भागिले हे किती होईल, 6 अधिक हे 3 कॅन्सल होईल 5, हे 3 कॅन्सल होईल 4 भागिले काय होईल 3. तर 60 भागिले 5 आणि 6 आणि 5 काय 11, 11 आणि 4 15 म्हणजे 15 भागिले 3 किती होईल, 60 भागिले 3 15 म्हणजे 12 किलोमीटर पर हॉवर आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. एका निवडणुकीत 10% मते अवैध ठरली, वैध मतांच्या 30% मते हारलेल्या उमेदवाराला पडली व तो 500 मतांनी पराभूत झाला तर वैध मते किती? आता वैध मते काय घेऊया, वैध मते 100% घेऊया इथं, बरोबर? तर वैध मते 100% घेऊया. वैध मताच्या 30% मते हरलेल्या उमेदवाराला. आता हरलेल्या उमेदवाराला, मग जिंकलेल्या उमेदवाराला किती असणार आहे, 70% मते. हरलेला उमेदवार 50 मतांनी पराभूत झाला आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, 70% वजा 30% किती होईल याचं, 40%. म्हणजेच आता तो 500 मतांनी पराभूत झाला आहे म्हणजे यांचा डिफरन्स काय येणार आहे, 40% बरोबर 500. तर वैध मते किती, आता वैध मते इथं किती घेतलेत आपण, 100. वैध मते 100 आहेत, 100%ला किती उत्तर असेल आपलं, तिरकस गुणाकार करायचा, 500 × 100 भागिले 40, बेदोन्ही 4, 250 × 5, 1250 मध्ये काय असणार आहेत, वैध मते असणार आहेत.
किती असेल आपलं 1250. समजा तुम्ही एका निवडणुकीत 10% मते अवैध धरून 10% मते जर अवैध धरली बरोबर, तर 90% मते काय असणार आहेत? वैध मते 90% असणार. ओके. जर असं घेतलं तर आणि वैध मतांच्या 30% मते हरलेल्या उमेदवाराला म्हणजे 90च्या 30% त्यावेळी तुम्हाला काढावं लागणार. म्हणजे 27% मतदान हरलेल्या उमेदवाराला होणार आणि 90 वजा 27 90 वजा 27 63% मतदान जिंकलेल्या उमेदवाराला. आता यांचा डिफरन्स किती होणार आहे? 36 होणार आहे. 36 बरोबर 500 म्हणजेच काय तर वैध मते किती आहे आपल्याला 90 बरोबर किती हे करावं लागेल आणि त्याचंही आन्सर काय येईल? सेमच येईल 1250च येईल. म्हणजे ही एक मेथड झाली आणि ही जी मी आत्ता सांगितली ही एक सेकंड मेथड होती. 10% मतदान अवैध धरून 90% काय होतील त्यावेळी वैध मतदान होतील. तर त्यावेळी दोन्हीचं उत्तर काय येईल? सेमच येईल 1250. दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यात 5 लिटर पाणी टाकल्यास गुणोत्तर 4:5 होते. सुरुवातीला दूध किती होते? इथं काय बघा दुधाचं आणि इथं पहिलं पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाणी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. त्यावेळी त्याचं प्रमाण दिलेलं आहे. इथं सुरुवातीला किती आहे 4:3 नंतर किती झालं आहे 4:5 हे जे आहे दुधाचं प्रमाण सेमच राहिलं आहे. फक्त इथं काय चेंज झालं आहे पाण्याचं 3 वरून 5 झालं आहे. म्हणजे 5 वजा 3 2 लिहू शकतो आपण बरोबर. तर आणि 5 लिटर पाणी ॲड केलं आहे म्हणजे 2 म्हणजे 5 लिटर पाणी बरोबर. तर 1 म्हणजे किती लिटर पाणी असणार आहे? 5/2 म्हणजे किती 2.5 लिटर पाणी. तर सुरुवातीला दूध किती लिटर होते? सुरुवातीला काय प्रमाण आहे? 4 इंटू 2.5 करूया त्यामुळं कारण हे काय असणार आहे 2.5 ही एक युनिटची व्हॅल्यू असणार आहे बरोबर. त्यामुळे 4 इंटू 2.5 आपलं उत्तर किती येईल 10 लिटर सुरुवातीला दुधाचं प्रमाण असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 7 वर्षाने ते 7:9 होईल. तर प्रमोदचे आजचे वय किती? हा क्वेश्चन गडचिरोलीमधील अगदी सोपा क्वेश्चन आहे. बाकीचे सगळे क्वेश्चन जरा थोडे टफ आहेत. आता इथे काय सांगितलंय आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4 म्हणजे 3x प्रमोदचे वय घेऊया आणि दीपकचे वय किती घेऊया 4x. आता आणखी 7 वर्षांनी म्हणजे दोघांचं पण ॲड करणार दोघांच्यामध्ये पण आपण काय 7 + 7 करणार त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिले 7:9. आता हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघेल. आपल्याला काय पाहिजे प्रमोदचे आजचे वय किती तिरकस गुणाकार करूया 9 त्रिक 27 27x अधिक 7 गुणुले 9 63 बरोबर 7 गुणुले 4x 28x 7 गुणुले 7 49 63 वजा 49 आणि हे 28 वजा 27x x बरोबर काय येईल x बरोबर आलं 14. तर आपल्याला कुणाचं वय पाहिजे प्रमोदचे वय काय घेतलं आपण 3x. तर इथे प्रमोदचे वय काय असेल 3x 3 गुणुले 14 चे वय 42 वर्ष वय असेल प्रमोदचे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो हा होता गडचिरोली पेपरचा भाग 1. पेपरची कठीण पातळी पाहता अनेक जण आज गोंधळले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पेपर कठीण असेल तर मेरिट नक्कीच खाली येतं. त्यामुळे खचून जाऊ नका. आजच्या या प्रश्नाने तुम्हाला तुमची खरी ताकद आणि कमतरता दाखवून दिली आहे. खचून जाऊ नका, कारण जो पडल्यावर पुन्हा उभा राहतो तोच शेवटी वर्दी मिळवतो. भेटूया गडचिरोली पेपरचा भाग 2 विश्लेषणमध्ये. सराव करत राहा. थँक्यू.